विद्यार्थी मैत्रिणींनो नमस्कार. आपण मागच्या तासिकेमध्ये पहिल्या प्रकरणं आपण पूर्ण संपवलेलं होतं. आपल्याला काही या तक्त्याच्याद्वारे काही माहिती मला सांगायची राहिली होती. थोडा व्हिडिओ आपला कट झाला होता. तुम्हाला माहीत हवं हा एक कॉलम 3 कॉलमचा या ठिकाणी एक चार्ट इथे दिलेला आहे. तुलना दिलेली आहे आणि अर्थ पहिल्या याच्यात. तुलना कशाची आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. तर पहिल्या याच्यात सूक्ष्म अर्थशास्त्राची आपल्याला तुलना आणि स्थूल अर्थशास्त्राची तुलना एकमेकांशी कशी विसंगत आहे, कसं यामधला फरक आहे हे समजून घ्यायचं आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. इथे वैयक्तिक आणि इथे एकूण आलं लक्षात. इथे विशिष्ट आणि इथे संपूर्ण. म्हणजे या तक्त्याद्वारे आपल्याला अशी माहिती प्राप्त होते की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचाच अभ्यास करते. वैयक्तिक घटकांच्या वर्तनाचा अर्थव्यवस्थेतील अभ्यास करते कोण? सूक्ष्म अर्थशास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास करते. संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांच्या वर्तनाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र करते. हे या तक्त्याद्वारे आपल्याला फरक माहीत होते. पुढे साधने. सूक्ष्म अर्थशास्त्राची साधने हे सूक्ष्म आणि हे स्थूल. ठीक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्राची साधने वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा. सूक्ष्म अर्थशास्त्राची साधने काय आहे? वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठा. स्थूल अर्थशास्त्राची साधन काय आहे? समग्र मागणी आणि समग्र पुरवठा. समग्र म्हणजे संपूर्ण. सूक्ष्म अर्थशास्त्राची साधने काय आहे? मर्यादित आहे. का मर्यादित आहे? कारण वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठ्याचाच अभ्यास केला जात आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण मागणी आणि संपूर्ण पुरवठ्याचा अभ्यास केला जात आहे. व्याप्ती. वैयक्तिक मागणी सूक्ष्म अर्थशास्त्रांतर्गत आणि वैयक्तिक पुरवठा. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठ्याचा समावेशन होतो. तर स्थूल अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी. सूक्ष्म अर्थशास्त्रात व्याप्ती विषय अंतर्गत वैयक्तिक मागणी आणि वैयक्तिक पुरवठ्याचा अभ्यास होतो आणि स्थूल अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंतर्भाव होतो. सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन किंमत आणि स्थूल अर्थशास्त्रात सामान्य किंमत. लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये उत्पादन किंमतीचा विचार किंवा समावेशन आहे किंवा उत्पादन घटकांच्या किंमतीचं समावेशन आहे. आलं लक्षात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये सर्वसाधारण किंवा सामान्य किंमतीचं समावेशन आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रात उत्पादन, उपभोग, आर्थिक कल्याण इत्यादी ही व्याप्ती किंवा ही मर्यादा आहे. स्थूल अर्थशास्त्रात रोजगार आणि पैसा ही अमर्यादित व्याप्तीचा विषय आहे. महत्त्व. सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत निर्धारणामध्ये, किंमत निश्चितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. तर स्थूल अर्थशास्त्र आर्थिक चढउतार आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तूची किंमत कशी निश्चित करायची, वस्तूची किंमत कशी निर्धारित करायची याचं महत्त्व आपल्याला सांगते. या महत्त्वपूर्ण कामासाठी उपयोगी पडते. कोणत्या? वस्तूच्या किंमत निश्चितीकरिता. तर स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील आर्थिक चढउतार व राष्ट्रीय उत्पन्नाचे अभ्यास करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. दुसरं, प्रारूपांची निर्मिती
व व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र महत्त्वपूर्ण ठरते. प्रारूप म्हणजे मसुदा, समरी, मुख्य मुद्दे, मुख्यांश. सूक्ष्म अर्थशास्त्र हे प्रारूपाची निर्मिती व व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. तर स्थूल अर्थशास्त्र आर्थिक विकास व इत्यादी निर्णय घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत म्हणून आपण ओळखतो आणि स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत म्हणून आपण ओळखतो. लक्ष द्या, ओळख कशी आहे या सिद्धांताची? सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत, वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ शकतात या सर्व तक्त्यांवर. आणि स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. उदाहरणमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचं उदाहरण देता आलं तर आपल्याला असं देता येईल, वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पादनाचा विचार सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जाते. राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पादनाचा विचार स्थूल अर्थशास्त्रात केला जाते. पुन्हा लक्ष द्या, उदाहरणामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक उत्पादनाचा विषय घेतला जातो. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न व राष्ट्रीय उत्पादनाचा विषय घेतला जातो. अशा प्रकारे हा प्रकरण आपण इथे संपवलेला आहे. पुन्हा या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला खाली, हे करून पहा. म्हणजे हे प्रकल्प आहे तुम्हाला दिलेलं. हे प्रकल्प तुम्हाला प्रत्येक विद्यार्थिनींना 5 विद्यार्थीचा ग्रुप मिळून हे मी तुम्हाला देईल, रोल नंबरनी आहे. पण तरी प्रत्येक विद्यार्थिनीने हे प्रकल्प करणं प्रॅक्टिकली आवश्यक आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये हा प्रकल्प फार उपयोगी पडेल. काय म्हटलेलं आहे? नजीकच्या परिसरातील भाजी बाजाराला भेट द्या. जिथे तुमच्या घरापासून एखादा भाजी मार्केट जवळ पडत असेल त्या मार्केटला. तिथे गेल्यावर भाजी विक्रेत्याकडून त्याच्या उत्पन्न व खर्चविषयक बाबींची माहिती मिळवा. म्हणजे या भाजी व्यवसायापोटी, या भाजी व्यवसायाच्याद्वारे त्या भाजी विक्रेत्यास उत्पन्न किती प्राप्त होतो व त्याला खर्च किती आलेला आहे, खर्च वजा जाता त्याला नफा किती प्राप्त होतो आहे, त्याच्यासोबत पर्सनली भेटून त्याचा अनुभव कथन करा. कथन केल्यानंतर त्याचं लिखाण करा. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा प्रकरण इथे संपवलेला आहे. स्वाध्यायामध्ये मी काही महत्त्वपूर्णच गोष्टी तुम्हाला फक्त सांगणार आहे, जे वस्तुनिष्ठ आहे. आणि जे दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न आहे ते आतापर्यंत जे मी व्हिडिओद्वारे आपल्यासोबत संवाद केलेला या प्रकरणाशी निगडीत, त्या आधारावर प्रत्येक व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकून आपण त्याचं निरीक्षण आणि परीक्षण करून ते दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न आपल्याला लिहायचे आहे. तर आज मी तुम्हाला फक्त यामध्ये काय सांगणार आहे, फक्त आणि फक्त या स्वाध्यायामधले वस्तुनिष्ठ प्रश्न. लक्ष द्या. योग्य पर्याय निवडा. प्रश्न आहे, अर्थशास्त्राची शाखा जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. प्रश्न असा आहे की अर्थशास्त्राची शाखा जी संसाधनाशी संबंधित आहे. याला पर्याय दिलेले आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरं स्थूल अर्थशास्त्र, तिसरं अर्थमिती आणि चौथं यापैकी काहीही नाही. तर याचं योग्य पर्याय येईल सूक्ष्म अर्थशास्त्र. हा याचं उत्तर आहे. पहिला पर्याय हा योग्य पर्याय म्हणून आपल्याला घ्यायचं आहे. दुसरं, सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. प्रश्न काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्रातील संकल्पना. पर्याय काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न, सामान्य किंमत पातळी, घटक किंमत आणि उत्पादन किंमत. लक्ष द्या. तर इथे तुम्हाला पर्याय दिलेले आहे. ब आणि क पहिलं. दुसरं पर्याय दिलेलं आहे ब, क आणि ड. तिसरं पर्याय दिलेला आहे अ, ब, क, ड. चौथं पर्याय दिलेला आहे क, ड. तर यापैकी आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी क आणि ड हा योग्य पर्याय आहे. हा याचं उत्तर आहे. आलं लक्षात? पहिल्या याचं तुम्हाला उत्तर काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र.
अर्थशास्त्र हा पहिला. लक्षात आलं. तिसरं, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. पहिलं आहे राशी पद्धत, दुसरं आहे अपर्याय आहे राशी पद्धत, ब पर्याय आहे समग्र पद्धत, क पर्याय आहे विभाजन पद्धत आणि ड पर्याय आहे सर्वसमावेशक पद्धत. याला पर्याय दिलेले आहे. पहिलं अ क ड, दुसरा पर्याय आहे ब क ड, तिसरं पर्याय आहे फक्त क आणि चौथं पर्याय फक्त अ. तर या ठिकाणी याचं योग्य पर्याय उत्तर येईल फक्त क. तर क काय आहे? विभाजन पद्धत. तर सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत कोणती असते? विभाजन पद्धत असते. आलं लक्षात? चौथं, स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करतो. स्थूल अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करतो. ऑप्शन दिलेले आहे. अ संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, ब आर्थिक विकास, क एकूण पुरवठा आणि ड उत्पादन किंमत. तर या ठिकाणी प्रॉपर उत्तर येईल. पर्याय आहे अ ब क पहिलं पर्याय, दुसरं ब क ड, तिसरं फक्त ड आणि चौथं अ ब क ड. तर यामध्ये प्रॉपर पर्याय योग्य पर्याय येईल चौथं अ ब क ड. अ ब क ड मध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र खालील संकल्पनांचा अभ्यास करते. म्हणजे चारही संकल्पनांचं, संपूर्ण अर्थव्यवस्थेचं, आर्थिक विकासाचं, एकूण पुरवठ्याचं आणि उत्पादन किंमतीचं. तर योग्य पर्याय अ ब क ड. सहसंबंध स्पष्ट करा. सूक्ष्म अर्थशास्त्र लक्ष द्या. सूक्ष्म अर्थशास्त्र हा प्रश्न दिलेला आहे. त्याचा सहसंबंध आहे विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्राचा सहसंबंध विभाजन पद्धतीशी. आणि दुसरं प्रश्न याच्यात विचारलेला स्थूल अर्थशास्त्र. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत, सहसंबंध आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. लक्ष द्या. हा दुसरा प्रश्नाचा टॉपिक या ठिकाणी आपण टाईप या ठिकाणी अभ्यासत आहोत. सहसंबंध स्पष्ट करा. पहिल्या याच्यामध्ये एक विषय दिलेला आहे, त्याचा सहसंबंध दिलेला आहे. दुसऱ्या याच्यात एक विषय दिलेला आणि इथे हा बॉक्स रिकामा दिलेला आहे. तर या रिकाम्या बॉक्समध्ये या स्थूल अर्थशास्त्राचा सहसंबंध कशाशी येतो ते आपल्याला लिहायचं आहे. जसं सूक्ष्म अर्थशास्त्र, तर याचा विभाजन पद्धतीशी संबंध आलेला आहे. आलं लक्षात? तर स्थूल अर्थशास्त्र इथे काय येईल? राशी पद्धत. इथे काय लिहून घ्यायचं? प्रॉपर उत्तर काय येईल सहसंबंधामध्ये? राशी पद्धत. लक्षात येत आहे ना? हे बरोबर ऐकून हे तुम्हाला लिहायचं आहे. दुसरं, सूक्ष्म अर्थशास्त्र याचा संबंध कशाशी आलेला आहे? झाडाशी. तर स्थूल अर्थशास्त्राचा जंगल येईल. इथे काय येईल? जंगल. लक्षात येत आहे? जंगल या ठिकाणी याचा सहसंबंध असलेलं पर्याय येईल. कारण स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण जंगलाचा अभ्यास केला जाते.
व सूक्ष्म अर्थशास्त्रात संपूर्ण जंगलातील विशिष्ट जातीच्या झाडाची निवड केली जाते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राचा सहसंबंध झाडाशी, स्थूल अर्थशास्त्राचा सहसंबंध जंगलाशी. स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्राचा सहसंबंध कशाशी इथं दर्शविलेला आहे? उत्पन्न आणि रोजगार सिद्धांताशी. तर सूक्ष्म अर्थशास्त्राचा वस्तूची किंमत निश्चिती सिद्धांताशी. इथे उत्तर काय येईल? वस्तूची किंमत निश्चितीचा सिद्धांत किंवा वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत. काय येईल इथे पर्याय? वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत. लक्ष द्या. तिसरा प्रश्न, स्थूल अर्थशास्त्र याचा सहसंबंध स्थूल अर्थशास्त्राचा उत्पन्न आणि रोजगार सिद्धांत. मग पुढे प्रश्न काय विचारलेला? सूक्ष्म अर्थशास्त्र. इथे ब्रॅकेटमध्ये काय येईल उत्तर? वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत. इथे उत्तर काय येईल? वस्तूची किंमत निश्चित सिद्धांत. चौथं, मॅक्रोसचा संबंध स्थूल अर्थशास्त्र. मॅक्रोसचा सहसंबंध स्थूल अर्थशास्त्राशी. तर मायक्रोसचा सूक्ष्म. इथे काय येईल या ब्रॅकेटमध्ये? सूक्ष्म. लक्षात आलं? मॅक्रोस. पाचवं, सर्वसाधारण समतोल. सर्वसाधारण समतोलाचा संबंध आलेला आहे स्थूल अर्थशास्त्राशी. तर इथे रिकामी जागा दिलेली आहे आणि ते सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा कशाची? आंशिक समतोलाशी. आंशिक आंशिक समतोल. लक्षात येत आहे? सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्राची सहसंबंध. सूक्ष्म अर्थशास्त्र दिलेला आहे, इथे रिकामी जागा दिलेली आहे, तर इथे आंशिक समतोल. अशा प्रकारे हा आपण पार्ट इथे संपवलेला आहे. पुढे दीर्घोत्तरी प्रश्न दिलेली आहे. ही प्रश्न तुम्हाला मी जी उदाहरणं, मी जी तुम्हाला डेफिनेशन्स, जे स्पष्टीकरण जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्या आधारावर तुम्हाला ते सोडवायच्या. कुठे अडचण आली तर नक्कीच मला विचारायचं. काही याच पुस्तकाशी संबंधित काही आणखी प्रश्न वस्तुनिष्ठ तुम्हाला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. मी या व्हिडिओद्वारे आपल्याला सांगत आहे ती आपल्याला काही लिहून घ्यायची आहे. आता अर्थशास्त्र हे एक खालीलपैकी शास्त्र आहे. तुम्हाला हे कसं दिलं जाईल? पुढे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. पुढे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. तर 5व्या क्रमांकाचा प्रश्न याच्यामध्ये विचारतो आहे मी. अर्थशास्त्र हे एक खालीलपैकी शास्त्र आहे. ऑप्शन आहे याला: अ नैसर्गिक शास्त्र, ब सामाजिक शास्त्र, क मानववंशशास्त्र आणि ड राज्यशास्त्र. याला पर्याय आहे पहिलं अ ब ड. अ ब ड म्हणजे अर्थशास्त्र हे नैसर्गिक शास्त्र, सामाजिक शास्त्र आणि राज्यशास्त्र हे आहे का पर्याय? बरोबर, ते निवडायचं आहे. दुसरं पर्याय दिलेला आहे ब ड. ब ड मध्ये काय येईल? अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र व मानववंशशास्त्र आहे का? म्हणजे ब ड हे पर्याय प्रॉपर राहील का, योग्य राहील का? तिसरा पर्याय फक्त क मध्ये मानववंशशास्त्रचा संबंध अर्थशास्त्राशी आहे का? फक्त ब चौथा पर्याय सामाजिक शास्त्र. तर अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे का? तर याचं उत्तर येईल तुम्हाला फक्त ब म्हणजे अर्थशास्त्र हे
सामाजिक शास्त्र आहे. 6. आंशिक समतोल हे खालीलपैकी कोणते अर्थशास्त्रीय विश्लेषण आहे? आंशिक समतोल. आंशिक समतोल हे खालीलपैकी कोणते अर्थशास्त्रीय विश्लेषण आहे? तर लक्ष द्यायचं आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र. ऑप्शन दिलेलं आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. ऑप्शन दिलेलं आहे व ब दोन्ही. व ब दोन्ही म्हणजे स्थूल अर्थशास्त्र व सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. ऑप्शन दिलेलं आहे यापैकी नाही. पर्याय आहे ब म्हणजे सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र. दुसरा पर्याय दिलेला आहे फक्त म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. तिसरं पर्याय दिलेला आहे फक्त ब म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर येईल फक्त ब. फक्त ब मध्ये काय ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी? सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला काही आणखी प्रश्न विचारता येईल सहसंबंधामध्ये. तर बाकीचे प्रश्न मी पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला विचारणार आहे. आतापर्यंत कारण एकदम एकाच दिवसामध्ये हे संपूर्ण डोजेस तुम्हाला होतील. क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने आपण जेव्हा प्रत्यक्ष शिकवणीला भेटू तेव्हा मी यावरचे काही उर्वरित प्रश्न तुमच्याशी चर्चा करणार आहे. पुन्हा तुम्हाला एकदा विनंती आहे की उद्या आपली 1:30 वाजता होणारी टेस्ट आहे. त्या टेस्टमध्ये आतापर्यंत मी जेवढे व्हिडिओज तुम्हाला अपलोड केले आहेत, जेवढेही व्हिडिओज मी तुम्हाला सेंड केले आहे, त्या संपूर्ण व्हिडिओचं एकदा पुन्हा अवलोकन करा. आणि या काल आणि आज विशेषतः आजचे जे व्हिडिओज मी अपलोड करतो आहे हे संपूर्ण अपलोड केलेले व्हिडिओज उद्या 1:30 वाजता होणाऱ्या परीक्षेशी फार महत्त्वपूर्ण, फार कनेक्टिव्हिटीवाले आहे. आत्ताचे व्हिडिओ प्रकर्षाने बघा आणि पूर्णचे पूर्ण प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. गडबड करू नका. गडबडीमध्ये ऑप्शन चुकवू नका. प्रश्न सोडवताना फार गंभीरतेने, फार विचारपूर्वक, सतत विवेकबुद्धीचा विचार करून, स्मरण करून, एकाग्रता ठेवून आपण हे सर्व प्रश्न सोडवा. सर्वांना माझ्याकडून होणाऱ्या उद्या परीक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत मनापासून शुभेच्छा आणि सदिच्छा. सर्वच विद्यार्थ्यांनी पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवत अशा मी सदिच्छा प्रकट करतो. धन्यवाद. नमस्कार.